परिवर्तन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाला मोठं यश। दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिकेचं काम अखेर सुरू। माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीचं काम सुरू करण्यासाठी 116 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन डिसेंबर 2023 मध्ये प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झाली होती। युद्ध पातळीवर हे काम सुरू असतानाच नोव्हेंबर 2024 मध्ये सत्तांतर घडलं आणि त्यानंतर सदर योजनेचं काम बंद पाडण्यात आलं। हे काम बंद पाडल्याबद्दल अनेक आरोप प्रत्यारोप सुरू असताना या बंद नलिका वितरण प्रणालीचं काम सुरू करावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अर्जुननगर फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। अखेर या आंदोलनाला मोठं यश आलं। दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिकेचं काम सुरू झालंय। स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या योजनेसाठी भरीव निधी दिला होता। हे काम बंद पडल्यानंतर अजितदादांच्या कानावरती आपण हा प्रकार घातला होता। अखेर आंदोलनाला आणि आपल्या प्रयत्नाला यश आल्यामुळे हे काम सुरू झालं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती करमाळाचे नवनियुक्त सदस्य भरतभाऊ आवताड यांनी दिली आहे। बंद नलिका वितरण प्रणालीचा विरोध का मावळला असं ॲडव्होकेट अजित विघ्ने, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी म्हटलंय। यावरून मतदारसंघामध्ये सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे। आमदार पदाची शपथ घेतल्यानंतर विद्यमान आमदार नारायण पाटील तसेच त्यांचे प्रवक्ते यांच्याकडून वारंवार ही योजना चुकीची आहे, या बंद नलिकेमुळे पर्क्युलेशन होणार नाही, म्हणून आमचा शेतकरी हितासाठी या योजनेला विरोध आहे असं ठामपणे सांगितलं जात होतं। प्रत्यक्षात टक्केवारीसाठी काम बंद पाडल्याच्या चर्चा मतदारसंघामध्ये सुरू होत्या। याच कालावधीत 2 वेळा पाईप जाळल्याच्याही घटना घडल्या होत्या। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे असं घडलं असेल असं आमदार कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिलं गेलं होतं। आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बंद नलिका वितरण प्रणालीचं काम सुरू आहे। नेमका आमदारांचा विरोध कशामुळे मावळला या प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरितच आहे। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयी बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या परिवर्तन न्यूज लाईव्ह या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।